या कार्यक्रमासाठी प्राध्यापक प्राचार्य चोपडे सर, त्याचप्रमाणे सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य प्रकाशजी मारणार सर, गडदे सर, त्याचप्रमाणे तळोदा संस्थांचे जहागीरदार आमचे मार्गदर्शक अमरजीत दादा बारगळ, सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे जो विषय दिलेला आहे आजच्या परिसंवादामध्ये, धनगर जमातीच्या पोट जातीचे एकीकरण काळाची गरज. मी तर मुळात पहिले सांगतो, मी व्याख्याता तर नाहीच, कारण मला काल परवा काही लोकांनी विचारलं तुम्ही व्याख्याते आहात का, म्हणजे व्याख्याता नाही, पण वस्तुस्थिती आहे जी चळवळ ही मी गेली 10 वर्षापासून करत आहे. का या धनगर समाजामध्ये ज्या आपल्या पोट जाती आहे त्याचं एकीकरण झालं पाहिजे, आणि ती सुरुवात माझ्या घरातनं केलेली आहे. मला अनेक लोकांनी सांगितलं हे शक्य नाही, कारण काय असतं माहिती का, ज्या समाजामध्ये या ज्या पोट जाती असतात, या पोट जातीच्या संकुचित भिंती जोपर्यंत तोडल्या जात नाही तोपर्यंत हा महाराष्ट्रातील आपण म्हणणारा 1.5-2 कोटी धनगर समाज हा एकत्र येणार नाही. तर बांधवांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की मी ज्या वेळेला महाराष्ट्रा व्यतिरिक्त अनेक देशात अनेक राज्यात जातो, म्हणजे मी मध्य प्रदेश, राजस्थान, विशेषतः गुजरात, त्याचप्रमाणे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या 5-6 राज्यात तर माझा फार चांगला संपर्क आहे, आणि विशेषतः पुन्हा छत्तीसगडमध्ये. तर माझ्या असं लक्षात आलं, ज्यावेळेला आम्ही नाशिकवरनं बाहेर पडतो त्यावेळेला ही नर्मदा नदी क्रॉस केली तर माळवा प्रांतात जातो. त्या माळवा प्रांतामध्ये मंदसौर, रतलाम, खरगोन, त्याच्यानंतर महू, नागदा, जावरा हा जो माळवा बेल्ट आहे म्हणजे उज्जैनपर्यंत, तर इथे धनगर ह्या जातीचे अनेक वेगवेगळे नाव आहेत. तर तिथे गेल्यानंतर काही लोक बोलतात आम्ही गायरी धनगर आहे, काय बोलतात आम्ही गुज्जर धनगर आहे, काय बोलतात आम्ही धनगरच आहे. मी म्हटलं तुम्ही गायरी धनगर, गुज्जर धनगर आणि धनगर, तर हा प्रकार ज्यावेळेला माझ्या लक्षात आला, मध्य प्रदेशमध्ये माळवामध्ये वेगळी परिस्थिती आहे. थोडं मंदसौर निमचच्या पुढे गेल्यानंतर प्रतापगड, चित्तोडच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे जो उदयपूर संभाग आहे, राजसंबंध वगैरे जो बेल्ट आहे तिकडचा हल्दी घाटापर्यंत, तिथं धनगर पूर्बिया म्हणतात. त्याच्या पुढे अजून आपण जर गेलो तर मेवाड प्रांतामध्ये सुद्धा बहुतेक लोकांचं आडनाव ज्यावेळेला आपण बघतो तिकडे गोत्र मोठ्या प्रमाणात बघितलं जातं, गोत्र. तर तिकडे मेवाडमध्ये सुद्धा काही रबारी, रायता, देवासी, काही प्रमाणात भरवाड येतात. मेवाड प्रांत सोडल्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो गुजरातमध्ये, म्हणजे सुरेंद्रनगर, राजकोट, जुनागड, पोरबंदर किंवा जो गिर पर्वत आहे, ह्या गिर पर्वतची जर बाजू बघितली तर तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला या 56 तालुक्यामध्ये, या 5 जिल्ह्यातील 56 तालुक्यामध्ये भरवाड समाज मोठ्या प्रमाणात दिसतो. तर जो भरवाड समाज, त्याच्यात 2 प्रकार पोट जाती, एक नाना बहीण, एक मोठा भाई. आता नाना बहीण मोठा भाई हा प्रकार मी जरा माझ्या चौकस बुद्धीतून विचारण्याचा प्रयत्न केला, तर नाना भाई म्हणजे ज्या लाल रंगाच्या गायी पळतात ते नाना भाई, आणि ज्या पांढऱ्या रंगाच्या गायी, मोठ्या शिंगाच्या गायी असतात ते मोठा भाई. त्यानंतर ज्यावेळेला आपण उत्तर प्रदेशमध्ये जातो, मध्य प्रदेशमध्ये ज्या दिल्लीची बाजू म्हणजे दतिया, त्याच्यानंतर भिंड, मुराना हा जो बेल्ट आहे चंबलचा बेल्ट, त्या चंबलच्या बेल्टमध्ये आपण गेलो तर बघेल समाज मोठ्या प्रमाणात आहे. हा पूर्णपणे धनगर, हा मेंढपाळ समाज, मेंढपाळ असलेला हा सगळा बघेल समाज आपल्या त्या ठिकाणी जाणवतो. पण ज्यावेळेला आपण दिल्लीकडे जातो तर दिल्लीपासून मात्र पुढे उत्तरेपर्यंत हा सगळा पाल समाज, हा धनगर समाज. आपण जर कर्नाटकमध्ये गेलो तर कर्नाटकमध्ये तिथून जेव्हा आपण बँगलोर किंवा तुमचं बेळगाव क्रॉस केलं किंवा इकडे धारवाड क्रॉस केलं, सगळं बहुतेक कुर्वा. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार, हत्ती कंगन आणि उन्नी कंगन, म्हणजे कुर्वा कुर्मा, त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आपल्याला जाणवतात. तुम्ही जर पुढे लडाख, हिमाचल, त्या जर आता हिमालयाच्या बॉर्डरला जर गेले तिकडे, तर तिकडे गद्दी धनगर, गुज्जर धनगर, बखरवाल, म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अतिशय जवळ 14 कोटीपर्यंत हा धनगर समाज आहे, पशुपालक समाज आहे, हा वेगवेगळ्या नावाने उतरला.
तर महाराष्ट्रामध्ये आपल्याजवळ 29 पोट जाती. हटकर, फुटेकर, अहिर, गडरी, शेखर, पाल, डांगे, ठेलारी, त्याच्यानंतर खिलारी, सनगर, कोकणी धनगर, कानडे धनगर, कानडी धनगर, म्हणजे अशा वेगवेगळ्या नावाने आपला समाज. तिथं झाडे धनगर विदर्भात गेल्यानंतर मग मला हे सांगायचं, ह्या पोट जाती आपल्याला होणं, एकत्र होणं फार काळाची गरज आहे. म्हणजे मुळात हा कास्ट जो शब्द आहे, कास्ट, हा कास्ट शब्द जर बघितला आपण, हा स्पॅनिश शब्द आहे. पण ज्या वेळेला प्रख्यात मानव शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी असं सांगितलं आहे की एक विस्तृत कुटुंब म्हणजे जात, आणि ही जात आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चिकटलेली आहे. आता बांधवांना तुम्हाला सांगतो, धनगर समाजाच्या आपण जर महाराष्ट्रातला विचार केला 29 पोट जाती, आणि त्या 29 पोट जाती म्हणजे सूट आहे, परत अँटी पोट जाती. आता खुटेकर समाज जर बघितला तर खुटेकर समाजामध्ये दोन पोट शाखा आहेत. अहिर समाज बघितला तर त्याच्यामध्ये 3 शाखा आहेत, आणि आमचा हटकर समाज तर त्याच्यामध्ये 2 शाखा जाणवतात. म्हणजे हा जो आमच्या धुळे जिल्ह्यातला साखरी जो बेल्ट आहे, त्याचप्रमाणे नंदुरबारमध्ये आणि अमरावती जिल्ह्यातल्या काही बॉर्डरला हा आपला ठेलरी समाज आहे. म्हणजे हटकर समाज आणि ठेलरी समाजाचे नावं सारखेच. आणि खुटेकर समाजामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती. अहिर समाजामध्ये हा अहिर समाज जो सांगता आमचा खानदेश बेल्टमध्ये नगरचा काही भाग धरला तर शेवटचं आमचं गाव जळगाव जिल्हा आणि थोड्या प्रमाणात अकोला वगैरे त्या बेल्टमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा अँटी 3 पोट जाती. ह्या पोट जाती एकत्र होणं फार काळाची गरज आहे. कारण बांधवांना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जोपर्यंत या पोट जाती एकत्र येत नाही तोपर्यंत धनगर समाज एक होत नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण? आज शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं प्रमाण वाढले. मुलं मुली शिकलेले आहेत, आणि मुलं मुली जर शिकले असेल तर त्यांना त्यांच्या पसंतीचा हवा तसा नवरदेव किंवा हवी तशी मुलगी म्हणजे वधू मिळत नाही. मग अशा वेळेला करा ना तुम्ही पोट जातीशी विवाह. मी सांगतो, माझ्या घरात मी सुरुवात केली 10 वर्षापूर्वी. मी कोणत्या शाखेत, कारण मी शाखा हा प्रकारच मानत नाही. मला खूप विरोध झाला घरात, अरे आपण असं नाही ते कसं, लोक काय म्हणतील. म्हटलं लोकांना म्हणू द्या, पण एक 15 वर्षानंतर फार मोठं काळाचं परिवर्तन होणार आहे. हे तुम्हाला सांगावं लागत नाही. जात हा फॅक्टरच राहणार नाही, आणि विशेषतः पोट साखा त्या मुळीच राहणार नाही. आणि तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी आता काल बोलता बोलता आमच्या गोरेंशी बोललो, त्यांच्या नांदेडकडच्या मुली आमच्या भागात दिले, आणि त्यामुळे तुमच्याकडच्या पण मुली आमच्या भागात आले. सांगलीकडच्या मुली, आता माझी मुलगी बडो लांब कुठे देतात, ते पडळकर वाडीला एवढा लांब, त्या झऱ्याला तुमची मुलगी देणार. म्हटलं देऊ दे. लोक अमेरिकेला जातात, फार वेगवेगळ्या युरोपमध्ये जातात, इथं काय चांगली वगैरे काही लांब नाही. माझ्या म्हणजे घरच्यांनी विरोध केला, एवढा लांब नको मुलगी द्यायला. पण माझ्या 2 मुली दिल्या, माझ्या भावाची पण मुलगी दिली माझी, आणि माझी मुलगी पण दिली. म्हटलं हे केलंच पाहिजे. माझी एक मुलगी, माझ्या भावाची मुलगी, आम्ही ते पारुताईबाग जे आमदार होते, माझी आमदार म्हणजे एरोंडेलजवळ, एक त्यांच्या घरात दिली, त्यांच्या आमच्या भाच्याला ती मुलगी आली. हे काळाची गरज. हे सांगायचं उद्देश काय मला, हे आपण स्वतः करावं. आपण लोक प्रत्येकांच्या घरात शिवाजी तयार झाला पाहिजे. तर आपल्यापासून सुरुवात करा ना. आपण कधी आपण जवळ आपण परिवर्तन करत नाही तोपर्यंत लोक आपलं अनुकरण करणार नाही. कारण हे परिवर्तन आपल्यापासून झालं पाहिजे. ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणतात ज्या वेळेला आपण विवाह संबंधतो त्यावेळेला मात्र विचारतात, अरे अनेक लोक इथं वधूवर मिळाला असतात. आमचे बरेच बांधव इथे बसलेले, वधू वेळा पुन्हा वगैरे करतो. पण ज्यावेळेला आम्ही नंतर फोन करतो त्यांना, तुम्ही फोन करा. ज्यावेळेला फोन केल्यानंतर साहेब अशी पर्यंत चोपडे सर, तर त्यावेळेला तुम्ही कोण आहे? तुम्ही हटकर आहे का, खुटेकर आहे का, आहे काय, तो गडरी आहे का, शेगर आहे, झेंडे आहे का, कानडी आहे का, तेलंगी, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. नाही आम्हाला आमचंच पाहिजे. तुम्ही ही संकुचित विचार जोपर्यंत तुम्ही बाहेर काढत नाही, आम्हाला आमचंच पाहिजे किंवा हे बाहेर काढा तुम्ही मनातून. आणि यासाठी साहित्य संमेलन आदरणीय डॉक्टर टकले साहेबांनी विनंती करतो, जी संयोजन समितीने पुढाकार घ्या. हे का सांगायचे मला, धनगर समाजामध्ये काही प्रमाणात घटस्फोटाचे प्रमाण वाढले. मग ह्याची मध्यस्थी कोण करणार? कोणी डेअरिंग करत नाही. ते म्हणतात तुमचं तुम्ही केलं, आता तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला विचारू नका. यासाठी एक कमिटी महाराष्ट्रामध्ये नेमली पाहिजे, की जी कमिटी नेमून ज्या फॅमिलीला असे प्रॉब्लेम येतात त्या फॅमिलीचा पुन्हा संसार उभा केला पाहिजे. हे साहित्य संमेलन एक महत्वाचं काम आपलं करून जायचंय बांधवांना. कारण ज्या कुटुंबावरती तो परिस्थिती जो वेळ आलेली असती, ती वेळ मात्र त्या परिवाराला वाचवायला कोणी नसतं. शेवटी त्यांची टोकाची भूमिका असते, आम्हाला फारकत घ्यायची, आम्हाला मुलगी पाठवायची नाही, आणि आम्हाला मुलाला पण तिकडे पाठवायचं नाही. मग यासाठी मध्यस्थी करणारं कोण आहे? या गोष्टी तर होत राहतील, आंदोलन मेळावे होत राहतील, पण तुमचा जर एक परिवार उद्ध्वस्त होत असेल तर त्या परिवाराला उभं करण्याचं काम साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या संयोजन समितीने करणं गरजेचं आहे.
असं मला या ठिकाणी सांगा वाटतं. आता जाती 1931 साली जनगणना झाली, त्यावेळेला पोट जाती किती होत्या? 75,000 पर्यंत 1931 साली. ऑन द पेपर सांगतो मी, माझ्याकडे पेपर. 1931 मध्ये जनगणना झाली, त्यावेळेला 75,000 पोट जाती होत्या. म्हणजे पोट जाती होत्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीच्या. आज जर बघितलं तर जनगणनेची आता त्याच्यात तर जातीचा तर विषयच नाही, आणि त्यातल्या त्यात तुमचा ओबीसीचा तर विषय राहिला नाही. फक्त एस सी असंच काहीतरी, फक्त SC ST आणि जनरल. तर त्याच्यामुळे मला सांगायचं आहे की ही जी जनगणना होणार आहे, या जनगणनेमध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपली आयडेंटिटी कधी कळणार आहे, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला यामध्ये आपलं फार कटाक्षाने बघावं लागणार आहे. दादा 1922 मध्ये जेजुरीला पहिली परिषद झाली. तळोद्याचे जहागीरदार त्या ठिकाणी परिषदेला हजर होते. बरोबर 1920 ला जेजुरीत एक परिषद झाली धनगर समाजाची. पोट जातीचं एकीकरण झालं पाहिजे, म्हणजे त्या काळात त्यांचे विचार होते. ठीक आहे, काही कारणास्तव तो विषय पुढे थांबला. पण ज्या वेळेला तुकोजी होळकरांना विचारलं एका संस्थानिकाने, अरे तुकोजीराव होळकर तुम्हारे साथ क्या है? मेरे साथ तो मेरा समाज है, 1.5 कोटी समाज मेरे साथ है, तेरे साथ का क्या है बोले. तर त्यावेळेला तुकोजी महाराजांना खूप फेल वाटलं, माझा अपमान झाला इथे, हे चुकीचं आहे. मग त्यांनी लगेच 1920 मध्ये जेजुरी येथे एक परिषद घेतली आणि महाराष्ट्रातील जेवढ्या धनगर समाज, जेवढ्या पोट जाती, त्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. आणि त्यावेळेला ठीक आहे, त्यावेळेचा आता विचार केला 1920 आणि आजची परिस्थिती बघितलं फार बदल झालाय. काही कारणास्तव तो ठराव पास नाही झालाय, त्यामुळे ती परिषद कदाचित बारगाडी असेल, शिक्षणाचा प्रभाव, शिक्षणाचं प्रमाण कमी असेल, त्यामुळे त्यावेळेला ती परिषद यशस्वी झाली. परंतु त्या लोकांनी त्या काळामध्ये 1920 मध्ये तो प्रयत्न केला होता. मग मला हेच सांगायचं साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण सुद्धा हा प्रयत्न कधी करणार आहे, कारण आपलं हे करणं फार गरजेचं आहे बांधवांनो, लक्षात ठेवा. कारण आजची परिस्थिती आहे, मुलांना मुलीच मिळत नाही हो. आज जे सुशिक्षित आहे बघा, तुम्हाला मुलींच्या एवढ्या अपेक्षा वाढून गेल्या. आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक लग्न संबंध बघतो, मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या, मुलींच्या आई वडिलांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे योग्य सर मग मुलांचं वय किती होतं? अहो मुलांचं वय मी बघितलं 35, 38, 40 पर्यंत काही मुलं गेले. आणि त्यापेक्षा शुभेच्छेचा हाईट सांगतो तुम्हाला मी, जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे मेंढपाळ मुलं आहेत, त्यांना मुलीच मिळत नाही. दादा अशी परिस्थिती सर आजकाल आमच्या भागात, तुमच्याकडे माहिती नाही पण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची जे मुलं त्यांना मुलीच मिळत नाही आणि मेंढपाळांचं लग्न करणं सोडून दिलेलं आहे, कारण बघायलाच कोण नाही, अशिक्षित आहे आणि मेंढपाळ करणारे कोणी मुली द्यायला तयार आहे त्यांना. ही परिस्थिती, ही एवढी मोठी दरी, एवढी मोठी विषमता धनगर समाजामध्ये निर्माण झाली. हा एक संशोधनाचा विषय बांधवांनो. मग आपण जो विषय घेतला पोट जातीचं एकीकरण, त्यासाठीच घेतले की तुम्ही शाखा न बघता मुली द्या. आता अनेक लोक म्हणायला लागले, मला तर बरेच फोन येतात, एखाद्या गावात गेलो की मुलगी बघा तुमचं खूप फिरणं आहे, गरीब असलं तर चालेल, पैसे आम्ही खर्च करू, हुंडा आम्ही देऊ, आम्हाला हुंडा नका, आम्ही खर्च करून आम्हाला एखादी मुलगी द्या. अशी एवढी गंभीर समस्या आजच्या घडीला आहे, तर भविष्यात अजून 5-1 वर्षात का होईल सांगता येत नाही. फार वाईट परिस्थिती आहे. तर असाच एक प्रयोग बांधवांनो 3/10/1971 मध्ये तुळजापूरला झाला होता. तुळजापूरची तुळजा, मी तर काय तुळजापूर शुक्रवार पेठ कुठे आहे मला माहित नाही, पण तुळजा शुक्रवार पेठ आहे आणि तिथे M.K. गायकवाड नावाचे ग्रस्त होते. धनगर समाजाची चळवळ त्यांची मोठ्या प्रमाणात चालू असायची. आणि मग त्यांनी काय केलं, डायरेक्टर धनगर प्रोजेक्ट, त्या डायरेक्टर ऑफ धनगर प्रोजेक्टचे डायरेक्टर होते ते डॉक्टर K.C. मल्होत्रा यांना त्या परिषदेला आमंत्रित केले त्यांनी, का आम्ही एक अशी धनगर समाजाची परिषद घेतोय, तुम्ही या. कदाचित त्या मल्होत्रांना त्यावेळेला वेळ मिळाला नसेल किंवा काय, परंतु त्यांना मात्र त्यांनी सन्मान दिला होता आणि त्याचा एक मला रेफरन्स मिळाला. तर त्यांनी सुद्धा त्या काळी 1971 मध्ये, म्हणजे 3/10/1971 तुळजापूरला ती गायकवाड नावाच्या ग्रस्तांनी अशाच प्रकारची एक परिषद घेतली होती, तर धनगर पोट जातीचं एकीकरण. म्हणजे जर त्यावेळेपासून हा जर विषय समाजामध्ये येत असेल तर आपल्याला यामध्ये अतिशय या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि साहित्य संमेलनाचे संयोजक मी चोपडे सर असेल, आमचे साहेब असेल किंवा डॉक्टर टकले असतील किंवा जे काही बाळासाहेब असेल, आज ठरावच पास करून घ्या तुम्ही या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून की महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या पोट जाती मिटून टाकायच्या, धनगर सारा आहे आणि नका करू शाखा भेट.
काय वाटतं तुम्हाला? 1 वर्षाचं वरती हात करून ठरवला मान्यता द्या. असा आपल्याला ठराव होणं फार गरजेचं आहे बांधव. तुम्ही आता खरं तर मेंढपाळ व्यवसाय असल्यामुळे बाकीच्या गोष्टी आता हाजरेंनी त्यांच्या सगळ्या भाषणातून सांगितलेलं आहे. पण मेंढपाळ व्यवसाय असल्यामुळे धनाचा आगर, धन कन्नडमध्ये आपलं धन म्हणतात, हा जो धनाचा आगर आहे धनगर, हा महाराष्ट्रामध्ये अतिशय प्राचीन तुम्ही बघा काय ते पुस्तकामध्ये मला रेफरन्स मिळाला, खूप चांगला अतिशय प्राचीन समाज हा. तुझं आहे, तुझ्यापाशी तू जागा भरलेला असेल, परंतु काय माहिती का, आपला समाज जो बुजरा, लाजरा, स्वाभिमानी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला अनेक अडचणींना निर्माण करत असतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मागायची असते, आपली जरी वस्तू आपण त्याला दिली ती मागायची तरी आपल्याला वाटते माझी वस्तू मला परत दे. असा आपला हा अनुवंशिक गुण आपल्या समाजामध्ये. मग हेच आपल्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असेल, धनगर सारा एक करायचा असेल आणि महाराष्ट्रातील 1.5 कोटी धनगर समाज आपला सगळ्या एका छत्राखाली एक झेंडा, एक अजेंडा जर उभं करायचं असेल तर मी सांगतो ह्या पोट जाती एकत्रीकरण काळाची गरज आहे. म्हणून म्हणतो धनगर सारा एक, नका कर शाखा भेद. आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी सर्व संयोजन समितीचे मनापासून आभार मानतो.